मित्रांनो नमस्कार. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. बांधवांनो, गेल्या 2-3 दिवसापासून सातत्याने एक वाक्य तुमच्या कानावरून जात असेल की जागर स्त्री शक्तीचा. तर हा जो काही उत्सवाचा आणि उत्साहाचा महिना आहे, तर या महिन्यामध्ये जी काही भक्ती आणि शक्तीची आराधना आपण करतो, तर त्यातलं मूर्तिमंत जे रूप असतं तर ते असतं स्त्रीचं. आणि या 9 दिवसात आपण अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा आवाज थेट तुमच्या काळजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज ज्या व्यक्तिमत्वाला तुम्ही बांधवांनो भेटणार आहात, तर अर्थातच जाजू कुटुंबातलं एक मोठं नाव आणि गायनाकोलॉजिस्ट म्हणून त्या प्रचंड प्रसिद्ध आहेत. खरं म्हणजे आता या नावाला वेगळी ओळख द्यायची गरज नाही. एकूणच जाजू कुटुंबियाचं जे काही कार्यकर्तृत्व आहे हे संबंध वर्धा जिल्हावासियांना माहिती आहे. मी आणखी त्या प्रस्तावनेच्या भानगडीत न पडता थेट तुमची ओळख करून देतो की आज आपल्यासोबत डॉक्टर शुभदा जाजू, प्रख्यात गायनाकोलॉजिस्ट वर्धा, या बातचीत करणार आहेत. आणि जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अत्यंत गंभीर आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा आणि त्या मुद्द्यावरची चर्चा रेडिओ वर्धाच्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. मॅडम, रेडिओ वर्धाच्या वतीनं आणि समस्त वर्धा जिल्हावासियांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद अजय आणि तुम्ही सर्व लोक. स्त्री जागर हा जो उपक्रम आहे खरंच तो खूप मला आवडला. आज मी बोलणार मी स्त्री पण आहे आणि त्यात डॉक्टर पण आहे. हो. सध्या आपण एक सिनेमाचा चर्चा सुरू आहे, बाई पण भारी देवा. हो. आणि ह्याची सगळ्यांना ही धूम सुरू आहे या सिनेमाची. हो. आणि यावरून स्त्रियांना आपल्या शक्तीची प्रचिती पण आली आहे. बिलकुल. पण ही आत्ताच नाही, ही आधी काळापासून ही प्रचिती आहे. हो. मुख्य म्हणजे इतिहास जर पाहायला गेलो तर राम हे भगवान केव्हा झाले की त्यांना सीतेनी आणि त्यांच्या उर्मिलेनी जेव्हा त्याग केला तेव्हा ते मोठे झाले. शिवाजी महाराजांसाठी जिजामाता, येसुबाई यांनी पण आपले योगदान दिलं आणि ते मोठे झाले. तसंच राणी लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्याचा लढा जो सुरू झाला तो एका स्त्रीपासून सुरू झाला. राज्य कसं सांभाळायचं हे आपण अहिल्याबाई होळकरांना ओळखतो, पाहतो. खूपच त्यांनी योग्य रीतीने तो मार्गक्रम केला. ब्रह्मविद्या मंदिर आपण पवनारमध्येच आहोत, तिथे स्त्रिया आता ब्रह्मविद्याही शिकत आहेत, ज्यापूर्वी स्त्रियांना मज्जाव होता तिथे. आणि नुकतंच आपण पाहिलं की चांद्रयान हे जे आपण पाठवलं आहे त्यामध्ये अनेक स्त्री शास्त्रज्ञ होत्या. तर हे सगळं जे स्त्रीचे गुण आहेत त्याला म्हणजे काही तोड नाही आहे. बिलकुल. आणि ती दोन्ही जबाबदाऱ्या अत्यंत उत्कृष्टपणे पेलत आहेत. पण त्याचबरोबर स्त्रीला एक निसर्गदत्त जबाबदारी आहे आणि ती खूप मौल्यवान आहे. आणि ते म्हणजे मूल आणि निसर्गाने सृष्टीला पुढं नेणं याचं खूप मोठं तिला कर्तव्य करायचं आहे. आणि मी मानते की खरंच ते भारीपणा आहे. खूप मोठं काम तिला ते करावं लागतं आहे. अशी ही स्त्री काम करताना आता पुढे पुढे येत आहे. मागच्या ह्या सगळ्या स्त्रियांनी आपल्याला बॅकग्राऊंड दिलेलं आहे आणि स्त्रिया खरंच खूप आता पुढे चाललेल्या आहेत. पण मला वाटतं की हे पुढे जाताना आपण आपली संस्कृती नाही विसरायला पाहिजे. याच्यासोबत थोडा जो उथळपणा यायला लागला आहे तो कसा आहे की आपण जाहिराती पाहतो. आपली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये तुमच्यात शालीनता ही खूप महत्त्वाची आहे. पण आपण जाहिरातीमध्ये अर्धनग्न स्त्रियांचं रूप पाहतो आणि त्याच्यानुसार जर वागायला गेलो तर मग साहजिकच पाशवी अत्याचार होणार आहेत, हे सगळं होणार आहेत. तर हे सगळं पाहून आम्ही स्त्रियांनी शांत बसायला नको. याच्याबद्दल आम्हाला अशा प्रकारच्या जाहिराती आल्या तर आम्हाला सगळा उठाव करायला हवा आहे. बिलकुल. तसंच जाहिराती पाहतो आपण, मम्मी मुझे भूक लगी, हे बेटा 2 मिनिट में. हे जे आहे आणि सगळ्या स्त्रिया हे अवलंबून राहिले आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 मिनिटामध्ये जे पदार्थ बनतात त्या चविष्ट तर असतात आणि ते जे खायला बसतात तेव्हा भुकेपेक्षाही ते जास्त खाल्लं जातं. आणि त्याच्यात मोबाईल समोर आला आहे, तर मोबाईल पाहता पाहता किती खाल्लं जात आहे याच्याकडे लक्ष नाही दिलं जात आणि लठ्ठपणाने एक अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. आणि हा लठ्ठपणा मुलींच्या बाबतीत खूपच घातक आहे. त्यांना ही जर समस्या आली की लठ्ठपणा आला आणि ह्या जंक फूड म्हणतात त्याला, या कारणाने जर आला तर पूर्ण ज्या ग्रंथी आहेत थायरॉइड,
ओव्हरी, जे हॉर्मोन्स निर्माण करणाऱ्या ग्रंथी आहेत त्याच्यावर परिणाम होऊन पूर्ण शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. हो. आणि तिला त्यानंतर पाळीमध्ये इरेग्युलॅरिटी, पाळीमध्ये त्रास होणं, हो. लठ्ठपणामुळे पुढे डायबिटीस येणं, तिला नको त्या जागेवर केस येणं, हो. त्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती फोड येणे, मानेवरती काळं होणे, त्याला PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज नाव म्हणतात. हो. आणि मी जेव्हा पाहते आता OPDत बसते तर जवळजवळ रोज 7-8 मुली येतात. आणि साहजिक आहेत, आता मुली शिकायला बाहेर जात आहेत हो. आणि आई वडिलांनी सांगितलेलं नाही की तुम्ही कसं घरी बनवायचं, बरोबर. तर त्यांना नॅचरली ह्या सगळं खावं लागतं. आणि ज्या घरात आईने करून ठेवलं तरी ह्या गोष्टी एवढ्या चविष्ट असतात. स्विगी, झोमॅटो 1 मिनिटामध्ये घरी सगळं येऊन जातं आणि तिला बनवावं काहीच लागत नाही. आणि त्यामुळं हे साहजिक खाल्लं जात आहे. पण त्याच्यासोबत हे सांगितलं जात नाही की ह्याचे दुष्परिणाम किती आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा आपण काय उपाय करावा. तर मी जेव्हा OPDत मुली येतात तेव्हा मी त्यांना सांगते, पण हा इतका मोठा अक्राळ विक्राळ रूप आहे की हे आज ह्या माध्यमांनी सगळीकडे पोचेल तर ते बरंच काही ठीक होईल. मी एक सांगते, एकदा दुकानात गेले कपड्याच्या आणि म्हटलं की M साईजचा मला ड्रेस पाहिजे. तर ते म्हणे, अरे मॅडम आजकाल तो L साईज और XL के साईजचे शिवाय विकताही नाही. म्हणजे दुकानदारा इतकं लठ्ठपणाचं वाढलेलं आहे. हे वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आणि ह्याच्यासाठी काय कारणीभूत आहे तर आपण मुलींचं शिक्षण आहे. नॅचरली त्याच्यामुळे थोडा स्ट्रेस येणार. बिलकुल. आणि आपण लहानपणापासून मग त्यांना अभ्यास कर, हे कर, तुला एवढं मार्क मिळवायचे असं करायचं, तर एक मानसिक थोडा स्ट्रेस आहे. आणि मग व्यायामाचा अभाव आणि हे जंक फूड, ह्या तिन्ही गोष्टीमुळे मुली खूपच याच्या बळी पडत आहेत आणि निरनिराळ्या रोगांना ते आमंत्रण देत आहे. त्याच्यानंतर आता ह्या शिक्षण, एज्युकेशन म्हणा, आपण शिक्षण म्हणतो, हे आवश्यक आहे. पण ते अत्यावश्यक आहे का की बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपण विसरून जाऊ. तर त्याच्यामध्ये हे करता करता त्यांचं काय वय होतं त्यांच्या लक्षात येत नाही आणि लग्नाचं वय उलटून जातं. आणि त्यामुळे पुढे 2 प्रकारे त्यांना कुटुंबातही त्रास होतो आणि त्यांचं आरोग्य आणि जे प्रसूती आहे त्याच्यातही त्रास होतो. जेव्हा ती मिळवती होते तेव्हा तिच्याजवळ तिला असं वाटतं की आता मला जास्त काही गरज नाही आहे. आणि थोडासाही काही बेबनाव झाला की घटस्फोटाचे प्रमाणही खूप वाढायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर असं झालं की एक तर शिक्षणामुळे झालं आणि त्याच्यानंतर ते लग्न पण केल्यानंतर त्यांचं प्लॅनिंग चालतं. 4 वर्ष मूल नको, 5 वर्ष मूल नको. आणि ह्यानंतर त्या येतात 30-32च्या वयामध्ये प्रेग्नन्सी घेऊन. पहिले तर ह्या सगळ्या कारणांमुळे प्रेग्नन्सी राहणंही कठीण होतं. आणि राहिल्यानंतर डायबिटीस, ब्लड प्रेशर, लठ्ठपणामुळे असणारे लवकर प्रसूती, तर हे प्रसूतीचेही कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागलेत. आणि त्यामुळे सिझेरियन सेक्शनचा रेटही वाढतो आहे. म्हणजे याला आपण जे म्हणतो की डॉक्टर आजकाल सिझर करतात, पण काय परिस्थिती कारणीभूत आहे हे आपण आता जाणलं की सगळंच राहणीमान सगळं बदललं. आणि त्यामुळे जे प्रसूती म्हणजे एक साधा प्रकार होता, घरात डिलिव्हरी, ते आता खूपच कॉम्प्लिकेटेड आणि किचकट होऊन बसलेलं आहे. डॉक्टरांनाही कधी कधी घाम फुटतो. अशा पद्धतीचे कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये होतात. आणि मग असं हे सगळं कशासाठी आहे, कशामुळे व्हायला लागलं, तर एज्युकेशन. आणि ह्या एज्युकेशनमध्ये जेव्हा आई वडील असतात तर त्यांना वाटतं की म्हणजे साध्या 8-10 मार्काचं कमी जास्त असेल ते इतके मागे लागतात की कुठला समारंभ असेल तर नको, तू नको येऊस, तुझा अभ्यासाचा वेळ जाईल, आणि ते मुलांना नेत नाहीत. आणि यामुळे मुलं एकलकोंडी होत आहेत. आणि त्यांना असं वाटतंय की अभ्यास म्हणजे सगळं काही आहे. पण तसं नाही. मुलाला संवाद साधता आला पाहिजे, समाजात जाता आला पाहिजे. आणि हे सगळं या वयात आता नाही करू शकत. हे त्यांना लहानपणापासूनच समजावलं पाहिजे. आणि कुणाच्या तरी स्पर्धेने पुढे जाण्यापेक्षा आपण सगळे बरोबरीने पुढे जाऊ, हे भावना त्यांच्यात रुजवली पाहिजे. स्पर्धेची भावना त्यांच्यामध्ये नको. त्याच्याने स्ट्रेस पण निर्माण होतो. आणि मूल मग त्याला असं वाटतं की, आणि पॅरेंट्सने असं वाटतं की डिग्री मिळवणे, सर्टिफिकेट मिळवणे, नोकरी, चांगला प्रमोशन, हेच का सगळं आहे का.
आणि ह्यामुळे या मुलांना हे एकलकोंडी तर होताच, त्यांना डिप्रेशन नावाची वस्तू पण खूप यायला लागलेली आहे. ब्लड प्रेशर, शुगरचे पेशंट, भारत हा डायबिटीसचा हब व्हायला लागला आहे. हो. एक 4था-5वा पेशंट पाहिला की त्याला डायबिटीस आहे. हो. तर ह्याच्यासाठी आपण लहानपणापासूनच लक्ष दिलं पाहिजे की ह्या 8-10 मार्कासाठी आपण मुलाच्या आनंद हिरावून नाही घेतला पाहिजे. त्यांना लहानपणापासूनच कुठला तरी छंद जोडला पाहिजे, जेणेकरून आयुष्यात नंतर जे मोनोटोनस होणार आहे, तीच नोकरी, तेच जाणं, तेच येणं, हे सगळं त्यांचं टाळता आलं पाहिजे. समाजात जाऊन ते त्यांना बोलता आलं पाहिजे. हो. मित्रमैत्रिणीचा चांगला ग्रुप पाहिजे. हे जे आजकाल पिअर प्रेशर आहे त्याच्यातनं, किंवा तुला जी गोष्ट आवडत नाही त्याला तू कसं नाही म्हणू शकशील, हे पण त्याला त्याचं धाडस त्याला दिलं पाहिजे. तर ही आपल्याला पॅरेंट्स म्हणून, आमच्या पिढीचं तर झालं आहे, पुढच्या पिढीने हे लक्ष दिलं पाहिजे की एज्युकेशन, मार्क्स त्याच्यामध्येच सगळं हे काही नाही आहे. समाजात पुढे आपल्याला एकत्र राहता आलं पाहिजे. बिलकुल. आणि त्यासाठी पुढे कितीही केलं तरी तुम्ही नंतर एकटं राहू शकणार नाही. आणि एकटं न राहता बरोबरीने राहण्यासाठी तुम्हाला एक जीवनसाथी हवाच. आणि कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीसोबत राहायचं म्हणजे तडजोड ही आलीच. हो. आणि ही तडजोड न करता आल्यामुळे ही बऱ्याच घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. पण हे फक्त मुलीलाच न सांगता मुलांना आणि मुलींना हे लहानपणापासून सांगितलं पाहिजे की तुला थोडी तरी तडजोड करता आली पाहिजे. खूप जास्त असेल तर स्त्रीला आता कोर्टाने बरेच काही अधिकार दिलेले आहेत, त्याद्वारे ती आपलं करू शकते. पण तरी ते काही उत्तर नाही आहे. शेवटीच्या 50-60 वयानंतर आपला जोडीदारच आपल्याला पाहिजे असतो आणि त्याच्यामुळेच जीवन सुसह्य होणार असतं, एकाकीपणा जाणार असतो. पण त्यासाठी पहिली 10-15 वर्ष कशी काय आपण तडजोड करू शकतो आणि आपलं हे संबंध टिकवू शकतो आणि पुढे जाऊन त्याच्यामुळे होणारे सगळे परिणाम पासून आपण आपलं घर, आपला समाज आपण यांना दूर ठेवू शकतो, हा पण विचार केला पाहिजे. तर जीवन एक आनंदी सोहळा झाला पाहिजे. जीवन एक आनंदी सोहळा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी घरातलं वातावरण आनंदी ठेवलं पाहिजे. मी ठामपणे सांगू शकते की 80% आजार हे सोमॅटिक म्हणजे सायकोलॉजिकल आहेत. थोडंसं दुखलं तरी जर तुम्ही आनंदाच्या वातावरण असलं तर आपण दुर्लक्ष करू शकतो, पण नसेल तर त्याचंच आपल्याला खूप मोठं वाटायला लागतं. आणि खरंच ट्रीटमेंट लागणारे फक्त 20% आजार आहेत. आणि हे आजार आपल्याला कमी करायचे असतील तर आपल्याला वातावरण घरात, समाजात सगळीकडे जर आनंदी ठेवता आलं, काही गोष्टीत तडजोड केली, ह्या गोष्टीत आपण समजून घेऊ असं जर लक्षात घेतलं तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील. असं म्हटलं जातं मॅडम की आता ही जी आपली पृथ्वी आहे तर हिची तुलना सातत्याने स्त्रीशी केली जाते. कारण याचं एकमेव महत्त्वाचं कारण म्हणजे असं की जी काही एक सृजनात्मक आविष्कार आहे तर तो स्त्रीच्याच पोटी होतो. आता स्त्री पुरुष यांच्या सहवासानं ते सगळी प्रक्रिया आहे, नॅचरल आहे. पण जो एक सृजनशीलतेचा आविष्कार, जी काही सर्जनशीलता आहे तर ही पृथ्वीच्या ठाई आणि स्त्रियांच्या ठाई आहे. याचं जे काही मूळ आहे तर ते आपण आपल्या घरातली जी लहान मुलगी आहे ती जेव्हा वयात येते तर या संदर्भात काही जसं आता ट्रायबल कम्युनिटीमध्ये आहे तर ते आपण त्यांचं ते पुढारलेपण मान्य केलं पाहिजे. पण अजूनही त्या संदर्भातली जी काही एक चर्चा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घरामध्ये व्हायला पाहिजे, पण तसं होते नाही. म्हणजे मुख्य जो मुद्दा आहे की आता ती वयात आल्यानंतर मग तिचे पिरियड्स सुरू होणार, पाळी होणार, तर याही संदर्भात बऱ्याच गैरसमजुती आहे. तर या मुलाखतीच्या माध्यमातून त्या गैरसमजुती दूर करण्याहेतू आपण काय सांगाल? खेड्यात तर ठीक आहे, परिवार असतो, पण शहरात मित्र मैत्रीण म्हणजे सगळं काय असं सांगतात. तर घरात खुलेपणाने त्यांना सांगता यावं ह्याची पण योजना झाली पाहिजे. आणि मग सुरुवात जेव्हा पाळीची होते तेव्हा हार्मोन असंतुलित असतात. बरोबर. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे हार्मोन्स तिच्या अंडाशयामधून निघायला पाहिजे. पण सुरुवातीला बीज कोशातून बीज न निघता फक्त इस्ट्रोजन नावाचं हार्मोन निघतं आणि त्याच्यामुळे गर्भपिशवीच्या आत मोठा थर जमतो. आणि त्यामुळे तिला जेव्हा पाळी येते तेव्हा तेवढा मोठा थर निघण्यासाठी बाहेर तिला खूप दुखतं आणि पाळी ही खूप जास्त जाते. हे नॉर्मल आहे. 2-3 वर्षात तो संतुलन येणार आहे. थोड्या प्रमाणात असेल तर आपण तिला समजावून सांगू शकतो की ठीक आहे, हे थोड्या दिवसात ठीक होईल. अन्यथा डॉक्टरकडेही त्याचे पर्याय आहेत. काही हार्मोन म्हणजे जे हार्मोन प्रोजेस्ट्रॉन तिच्या शरीरात अजून निर्माण होत नाही ते आपण औषधाच्या रूपाने तिला देऊन
त्याचा त्रास आपण कमी करू शकतो. बिलकुल. पण थोडा आधी तिला सांगणं आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट देणं की हे आणि हे नॉर्मल आहे थोडं हे सांगणं आवश्यक आहे. पण त्याचवेळी हे सांगताना तिची पूर्ण तपासणी होणं आवश्यक आहे. हो. आणि या दिवसात मुलींना ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं हो, हो. हे खूप आहे. हो. तर त्याच्यात न्यूट्रिशन हा पार्ट आहेच, पण पाळीमध्ये ब्लिडिंग जास्त जाणं किंवा सिकलिंग नावाचा आजार आपल्या विदर्भात आहे ते पण कारणीभूत आहे. हो. तर ह्या सगळ्या गोष्टी पहिले तपासून की ह्याच्यातला काही प्रकार हिला नाही हे पाहिल्यानंतरच तिचं काउन्सिलिंग करून हो. की बेटा हे 2-3 दिवस कधी गरम पाण्याची पिशवीनी घे किंवा काही घे, या दिवसात सायकलिंग नको करू किंवा असे जे काही नॉर्मल तिला गोष्टी सांगितल्यानंतरही तिला जो त्रास आहे हो. तो मेडिकली आपण मिटवू शकतो आणि परिवाराला सांगू शकतो हो. की हे 2-3 वर्षात नॉर्मल होईल जाईल. बिलकुल. आता आणि बोलण्याच्या ओघामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने जंक फूड आणि इतर पदार्थाची तुलना करून खूप चांगला मेसेज दिला. पण आता सध्याचं जे काही वातावरण आहे तर ते अगदी चमचमीत जे खाद्यपदार्थ आहे आणि ते अगदी एका मिनिटामध्ये आपल्या घरपोच दारात हजर होतात. तर आईलाही वाटते की आपला त्रास वाचतो आणि मुलीलाही वाटते की आज आपण काहीतरी वेगळं खाल्लं. पण आता 2023 हे आंतरराष्ट्रीय जे वर्ष आहे तर हे पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर झालेलं आहे. आणि आपल्या घरामधली ज्वारी, बाजरी, नाचणी ही आता प्रचंड महाग मिलेट्स आणि दुरापास्त होत चालली आहे. याला आता शेती आणि ओव्हरऑल ते सगळी राजकीय धोरणं कारणीभूत आहे. पण आपण आता आपल्या घरगुती उपचाराकडे वळू. आधी ज्वारी बाजरी खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं पीक व्हायचं, पण सध्या तसं होते नाही आहे. पण आता गहू स्वस्त आहे आणि ज्वारी महाग अशी अवस्था आहे. आणि बाजरी आणि नाचणी तर मग सोडून द्या, विचारूच नका. ते आता सामान्य माणसाच्या आवाक्या पलीकडलं चालला. लोकांनी ते डोक्यातनं काढूनच टाकलंय की हे ज्वारी बाजरी पिकवायची असते. सोयाबीन आणि कापूसच्या मागे इतके लागले. तर आता हळूहळूच परत त्यांना समजेल की नाही, हे सगळं पैसा म्हणजे सगळं नाही आहे. हे पण अन्नधान्य आपल्याला महत्वाचं आहे. आणि मिलेट आणि त्याच्यामागे मग हिरव्या पालेभाज्या आणि हे नॉर्मल जेवण किती महत्वाचं आहे. हे ग्रुपनी आता आम्ही त्याची घेऊ आणि त्यांना ह्या सगळ्या प्रॉब्लेम सोबत न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम ही समजावून सांगितला पाहिजे. बिलकुल. आता या मुलाखतीच्या निमित्तानं आपला आवाज मुलींच्या माता त्यांच्या कानापर्यंत जात आहे, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? बऱ्याच आई लोक येतात मुलींसोबत आणि सांगतात ही ऐकतच नाही. म्हटलं ऐकत नाही तर तुम्ही पैसे का देता त्यांना? मग कितीतरी उदाहरण अशी घडलंय की पैसे दिले नाही म्हणून मग मुलींनी काही करून घेतलं वगैरे. तर आजकाल 1 आणि 2 मुलं असल्यामुळे आई वडीलही घाबरलेले असतात. पण डायरेक्ट तिला नाही न म्हणता आईनी तिला जवळ घेऊन ह्या सगळ्या गोष्टी प्रेमाने समजावून सांगितल्या की आपल्या आरोग्यासाठी कुठल्या जीवन वस्तू आवश्यक आहेत आणि कुठल्या तिला विषारी आहेत. जे जंक फूड आहे म्हणजे हे विष खातोय आपण रोज. काही दिवसापूर्वी आपण ते कुठलं ते कोल्ड्रिंक होतं त्याचं लक्षात आलं की मग त्याच्यामध्ये बरंच काही वेगळंच पदार्थ असायचे आणि त्याच्यामुळे तर आजकाल गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसिजेस पण खूप वाढत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते जे प्रिझर्वेटिव्ह टाकतायत ते खूप धोकादायक आहे. तर त्यामुळे आईंनी तिला काही दिवस आता रोज घेते ती, तर 8 दिवसांनी घे एकदा. रोज आपल्याला हे खाल्लं पाहिजे. थोड्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आणि त्या तिची वाढीसाठी, तिच्या सगळ्या बाकीच्या रोगापासून संरक्षणासाठी हे सगळे बाकीचं अन्न कसं आहे हे तिला हळूहळू समजावून सांगत आणि कधी मग तिच्या मैत्रिणी आल्या त्यांच्यासोबत बसून की मुलीनं पहा आता असं झालं आहे, जंक फूडचा असा इतका प्रॉब्लेम होऊन राहिला आहे. तर मग त्या आपसातही चर्चा करतील आणि त्यांनाही कळेल की बऱ्याच आपल्या 4-5 जणीपैकी 4 जणींना तरी पाळीचा प्रॉब्लेम होऊन राहिला आहे. चेहरा काळा पडत चाललेला आहे, नको तिथं केस येत आहेत. तर हे सगळं हार्मोनल इम्बॅलन्स जो होत आहे तो टाळता येईल. तर ते आई वडील, आजी आजोबा आणि खास करून मित्रांचे हे लोक मैत्रिणींचं हे ऐकतात. तर हे ग्रुपनी जर त्यांनी सांगितलं आणि त्याच्यातनं जसं आता मॅगी आहे त्या शेवाया घरात बनवल्या गव्हाच्या किंवा ह्याच्या ज्वारीचं पण नूडल्स चांगले बनतात. त्याचं थोडं अल्टरनेटिव्ह थोडी टेस्ट कमी असेल पण हे तुझ्या शरीराला चांगलं आहे आणि खात राहशील तर तुला ह्याची आवड येईल. आणि मग नसेल कधी तर आम्ही ग्रुपमध्येही नंतर डॉक्टरांच्या मदतीने ते तिला सांगितलं जाऊ शकतं. तर असे आपण उपाय करू शकतो. या सगळ्या संदर्भात खरं म्हणजे आता घरातले जे पालक आहेत आणि मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की मुलं ऐकत नाही किंवा मग त्यांच्यामधला जो काही संवाद आहे तर तो प्रॉपर होत नाही, याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि अशी अनेक उदाहरणं आहे की आता TV बघू दिला नाही मुलीला म्हणून मुलीने आत्महत्या केली किंवा मुलाला 200 रुपये पॉकेट मनी नाही मिळाला म्हणून मुलाने आत्महत्या केली.
तर हे अशा घटना घडत आहेत अवतीभोवती, तर मन खूप घाबरते या सगळ्या गोष्टीला. तर आपण आपल्या पाल्यांशी म्हणजे नेमकं कुठल्या पद्धतीनं बोलावं हे खूप मोठं चॅलेंजेस आहे सध्या. मुलं तुम्हाला ऑब्झर्व करतात येस. आणि पॅरेंट्स पण तेवढाच मोबाईल पाहतात, तेवढा बिलकुल, स्क्रीन बिलकुल. टाईम आहे. Yes. तर प्रत्येकाने आपला स्क्रीन टाईम ठरवला पाहिजे. जेव्हा आईवडीलच मोबाईल घेऊन बसलेले असतात तर कोणत्या तोंडाने ते मुलांना सांगणार की तुम्ही बरोबर. नका म्हणून. आणि त्यांच्या मित्रांकडे सगळ्यांकडे मोबाईल असतो हो. आणि मग माझ्याकडे नाही. तर पॅरेंट्सनी पहिले स्वतःवर कंट्रोल केला पाहिजे, तेव्हाच ते सांगू शकतील. बरोबर. आणि एकदम सुटणार नाही, हे हळूहळू कमी होईल. बिलकुल. खरं म्हणजे आता महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात आपला अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि जे आपलं फील्ड आहे तर अर्थातच हा खूप सेन्सिटिव्ह आणि तितकाच गंभीर मुद्दा पण आहे. पण या निमित्ताने घरातल्या पुरुषांना महिलांचं आरोग्य अबाधित राहावं यासाठी त्यांना काय संदेश द्याल, काय आवाहन कराल तुम्ही? आजकाल जेव्हा स्त्री येते हो. तिच्याशी तपासणी झाल्यानंतर तिच्या हजबंडला बोलवतोच आणि दोघांना मिळून सांगतो की हिच्या पोटात जरी बाळ असलं हो. तरी काळजी दोघांनी घ्यायची आहे. बिलकुल. पण असंही नाही की सगळंच ती फक्त ते बसून राहील आणि ते करेल असंही नाही. पण तिलाही तिच्या मेडिकली जर काही प्रॉब्लेम नसेल तर ती ॲक्टिव्ह राहू शकते. हो. पण काही गोष्टी तुम्ही मदत करावी लागेल. आणि यावेळेस इमोशनल टर्ब्युलन्स इतका असतो स्त्रीच्या हो, मनात हो, सगळ्या हो, हॉर्मोनल हो. चेंजेसमुळे. Yes. तर इमोशनल सपोर्ट तुम्ही अवश्य द्यायला पाहिजे. आणि घरात काही गोष्टीमध्ये जर विचारात मतभेद असेल तर तो सगळ्यांनी बसून विचार करायला पाहिजे. की मग जुने लोक म्हणतात आमच्या वेळी तर आम्ही असं करत होतो, तसं करत होतो. बऱ्याच वेळा पेशंट येतात, 2 महिन्याची प्रेग्नन्सी आहे, ब्लिडिंग झालं, तेव्हा आम्ही बेड रेस्ट सांगतो. तर घरून त्यांच्या विरोध होतो. मोठे लोक असतात ते आम्हाला नाही राहिलं का, असं थोडीच होतंय. हो. मग त्यांना सायंटिफिकली मी सांगते की तुमच्या परिवारातल्या लोकांना घेऊन या. मी सायंटिफिकली समजावून सांगते की बरोबर. कसं हे तुला रेस्ट का आवश्यक आहे किंवा तिला तुम्ही कसं असं सांगितलं पाहिजे, काय आहार दिला पाहिजे. आणि आपल्याकडे थोडं उलटं होतं की प्रेग्नन्सीमध्ये तू खूप काम कर आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आराम कर. हे एकदम विरोधित आहे. मी सांगते की डिलिव्हरी झाल्याच्या 5व्या दिवशी तू नॉर्मल काम करू शकते, कारण बाळ आता तुझ्या पोटात नाही आहे, तू नॉर्मल झालेली आहेस. तर तेव्हा 1.5 महिना तिला आराम दिला जातो, खूप खायला दिलं जातं आणि तिचं वजन वाढवलं जातं. ह्या थोड्या अपोजिट गोष्टी समाजात अजून आहेत. नवीन मुली थोड्या ऐकत आहेत आता. तुम्ही जी काळजी घ्यायची ती तुमचं बाळ तुमच्या पोटात असताना घ्यायची आहे. तिने तर घ्यायचीच आहे आणि तिच्या परिवाराने पण ती काळजी घ्यायची आहे. पण त्या काळजीचा अतिरेक पण नको व्हायला. आणि आजकाल आता मुली इंजिनियर, त्यांचे नवरे इंजिनियर आणि मग त्यांना सगळं ते गुगल माहिती असतं आणि त्याच्याद्वारे जे त्यांना ते नॉलेज आहे त्याच्याशी क्रॉस करायला आम्हालाही थोडंसं जड जातं की नाही प्रत्येक गोष्ट सांगितलेली अशी होईलच असं नाही आहे. आणि तुम्ही ह्या गोष्टीला फिजिओलॉजिकल समजा, नॉर्मल समजा आणि काय जी काळजी घ्यायची असेल तेवढी थोडी बहुत आम्ही सांगतो. तर त्याच्यासाठी थोडासा जो डॉक्टरांकडून म्हणजे आजकाल फिजिओथेरपी आहे त्यांच्याकडून सल्ला घेऊन त्या हिशोबाने व्यायाम करून त्या नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी ज्या कळा येणार आहे, त्रास होणार आहे, ती सहनशक्ती कशी वाढवायची ह्याचे पण आजकाल ग्रुप्स बनवून आपण त्यांची तयारी करून घेऊ शकतो. आणि ह्याच्यासाठी जो तिला वेळ लागणार आहे तो तिच्या घरच्या लोकांनी, तिच्या मिस्टरांनी, नवऱ्यांनी तिला दिला पाहिजे. तर हे आम्ही त्यांना सांगू शकतो. बिलकुल बिलकुल. खरं म्हणजे या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण ज्या ह्या चित्रपटाचा उल्लेख केला, बाई पण भारी देवा, मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की त्यामधलं जे पिंगा नावाचं जे गाणं आहे तर ते आपल्या वर्धेचे जे संगीतकार आहेत अजयजी हेडव यांची सुकन्या आहे मानसी हेडव. तर तिने ते गीत गायलेलं आहे आणि ते प्रचंड महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ते गीत खूप फेमस झालं. तर तिचंही या निमित्ताने मी कौतुक करतो. आणि मॅडम, आपण अत्यंत मोकळ्या मनाने आणि अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये अनेक किचकट गोष्टींचा उलगडा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमातून आपल्या समस्त महिलांना संदेशात्मक पद्धतीने करून दिला. त्याबद्दल समस्त महिला वर्गाच्या वतीने आणि रेडिओ वर्धाच्या वतीने